अरे वा स्वीटूताई, खूप छान दिसत आहे तुम्ही. आणि आमचे दुल्हे राजा तर एकदमच बेस्ट. थँक्यू ज्योत्स्नाताई. ज्योत्स्नाताई ह्या माझ्या ननंदबाई. हो का? नमस्ते ताई. अरे या ना ताई, या. सर्वजणांची बसायची व्यवस्था या साईडने केलेली आहे. जे ताई औक्षण करून घे ना आधी. हो ग, औक्षण करते ना मी. या जावई बा. स्वागत आहे आज पहिल्यांदा तुमच्या सासरवाडीला. तुमची मोठी आकड सासू आहे मी. राजू, इकडे तिकडे काय पाहून राहिला? माहिती आहे मला, योगिताला शोधून राहिले तुझे नजर, पण आज योगिता दिसत नाही तुला. चल, अजून वेळ आहे. या जिजाजी. बरं, मी काय म्हटलं ताई, तुम्हा सर्वांची ती बसायची व्यवस्था ना वरच्या हॉलमध्ये केलेली आहे. चला. हो ताई, चालेल. तुमच्याकडच्या आणखी बाया असतील ना? हो हो आहेत, मागच्या गाडीने येत आहेत. बरं ठीक आहे, चला मग तुम्ही. आधी इथे मंदिर आहे गणपतीचं, तिथे दर्शन घेऊन घ्या. हो चालेल. चल राजू, मंदिरात दर्शन घेऊन घ्या आधी, आणि मग वहिनी ते जानूसा विचारणा कुठे येतं स्वीटू? हो ना, ते जानूसा वरच्या हॉलमध्येच केलाय का? मग तिथेच जायचं का आता राजूने समजा? हो हो, इथे गणपतीचं मंदिर आहे, पण तिथे ना खूप छोटीशी बसायची जागाची छोटी रूम आहे. मग तिथे तुम्हाला सर्वांचं नाही होणार ऍडजस्ट, आणि त्या रूममध्ये एसी पण नाही आहे. म्हणून ना दर्शन घ्या, आणि वर हॉल आहे, तिथे एसी वगैरे सगळंच आहे सोय. म्हणून तिथे बसण्याची व्यवस्था केली नवरदेव बसची आणि तुम्हा सर्वांची नवरदेवाकडल्या बायांची. अच्छा ठीक आहे, चालेल ना? चालेल. म्हटलं ताई लवकर आठ पहा, कारण नवरदेव आलेला आहे आणि होबासाठीला जावं लागेल. तर होबासाठी आधी तयार करूया, नंतर मग होबास झाल्यानंतर मग लग्नाचा लाचा घालीली. असं ओके, चालेल ना, ठीक आहे. तुम्ही आधी फेसवॉश करून घेतलाय का? हो, फेसवॉश केलं मी. मम्मा, मी कशी दिसते? पण मी तर फेसवॉश केलाच नाही. राधा, तू तशीच छान दिसते. मस्त दिसते, छान दिसून राहिली. आता खराब नको करू. जा आता, जा बाहेर बाहेर खेळा. आता जा तिकडे. मग ड्रेस चेंज करूया थोड्या वेळाने. तुला एवढा लवकर ड्रेस चेंज करून दिला की तू लग्नापर्यंत धिंगाणा घालशील. मग मी तुला लॉंग फ्रॉक घालून देईल बेटा. तू आता याच ड्रेसवरती राहा थोड्या वेळासाठी. ओके मम्मा. ओ माय बाई, खाऊ हिची काय तयारी झाली का? ओ भारात आली ना. पारावर नवरदेव गेला म्हटलं. आता होबासाठी इले बोलावतील ना. बरोबर कर ना योगिता. बाई साडी तर घाल लागत होती, साडीच घाल लागत होती. माझी दुसरी कोणती अशा ड्रेसवर राहा का बाई? नवरदेव इकडे आले ना, कुणी बी येते बाई बाया घे पायाले. साडी गुंडाय माय कोणती बी एखादी, मग करत बसतो आधी मेकअप. आणि मग कोणती घालत घाल ना बाई. जस नाही पानं बाई, पार्लरवाल्या बाई. जसं लवकर लवकर करा. समजेपेक्षा तिच्या बाबाचीच घाई भली कशी आहे बरं. बरं तू एक घोट पाणी पेन, जरा श्वास घे. काहून तेवढी धावपड कोणाला? तू सांगितलं सगळं होते. नवरी आहे, थोडासा वेळ लागणारच आहे. माय नवरी आहे तरी मग तिकून भलावणं आलं तर मग काय थांबा 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 साजरं लागते का त्या मंडपात? मग सारे पाहुणे माटासारखे वाट पाहतात, आणि नवरीचं पाहिलं तर मेकअपच होत नाही. असं नका होऊ दे, बरोबर करा. म्हटलं पार्लरवाल्या बाई, साजरं मेकअप करा आम्हाला लेकीचा, पण फक्त लवकर करा. नाही तर तिच्या बाबाची घाई ना, लय भलकोशी घाई होते. तिकडे भटजीन जमा लावलं आणि पुरीची तयारी नाही झाली ना, तर ते मलाच साधवतीन पहिले. हो हो आई, ते लवकर करता. जा तू पाय पाहुण्या घेऊन आल्या असतील त्या पाहिजे. लवकर आठ पाव माय बाई. अमय बाई, मग सांगू माय म्हणलं पत्रिका गेली का नाही काय सांगा. हे बा मी योगिताच्या बाबाला म्हटलंच होतं, म्हणलं मना तुझ्या पाहुण्याला पत्रिका भेटली की नाही काय सांगा. भेटली नाही पत्रिका माय किती ये बस. हे बाय फरायचं चालूच आहे. फरायचं करून घ्या. काही तुम्ही करा आता. हो इट्स ओके, तू चेंज करून घेऊ शकते योगिता. बघ साडी घालणार ना होबासाठी, तर मग साडी घालून घे. आपण लाईट मेकअप करूया होबासाठी. आणि होबासवरून आली की मग लग्नाचा तू लाचा घेतलाय का? मग लाचा घालशील आणि मग ब्राईड मेकअप करूया. पार्लरवालीला थंडी दिसते बाई भले. या आली एक तर वेळेवर. आईची तर झाली चक्रा सुरू. आता बाबाचा आवाज आला की योगिताची वरती तयारी होईल, नवरती तयारी नाही होईल. लय थंडी आहे बाई पार्लरवाली तर. बोलतेस तोशी घे तोशी, तोंडावरची मशीन नाही उडत. काय मेकअप करीन तर करू. अरे अरे, या 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 भटजीबाई आले. म्हटलं चला मुहूर्तावर लग्न लागते, हे लय महत्वाचं. हो हो, आपल्याला मुहूर्ताचं आहे थोडस महत्व. कसं आपण मुहूर्त काढतो, मग काय फायदा मुहूर्तावर लग्नच नाही निघाल लागलं तर. नाही नाही, ही वय बा मुहूर्त पाहणार आम्ही बी हाव हाव हाव. म्हणून तर बा कडक सांगितलं होतं भटजीबाईला, आपलं लग्न मुहूर्तावरच लागेल. या भटजीबा. बस आलो आलो, चला. नवरीचे मामा स्टेजवर या, नवरदेवाचे मामा स्टेजवर या. सगळेच हजर आहेत भटजीबा. करा आता तुम्ही सुरू. माय बाई, दोघी मायले किती सारख्याच घातल्या साड्या. साजऱ्या दिसून राहिल्या. इन बाई.
हा हो दोघी मालिकीने सारख्याच घेतल्या होत्या आम्ही ठरवलंच की लग्नाच्या दिवशी सारख्याच साड्या घालू म्हणून चला स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेन्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं गोचरं ग्रामे राञ्जन स्वस्थितं गणपति कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलं भवतु सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मन्वती वेदिका श्रीपावेत्रवती महासुरनदी ख्याता जया मंडकी पूर्णजले समुद्रतरी कुलदेवतेयो मंगलम नमो नमः कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. लढू नको पुढचं लग्न लागून राहिलं मोठी लढती लढू नको लढत नसतात नाही बाई लढ येतेच माय पण तो आवरा हा लढू नको माय बाई नाही हो बाई लढत नाही लढू काय माय लढत नाही माय पाय ना काय सासरी दिसून राहिली जशी काही माहीत डीट होते मला केले काय योगिताची आई लढून राहिली. एक मंगलाष्टक मी म्हणतो नवरदेवाची बहीण आहो मी. अरे बाई शिटू येईल का तुला म्हणता. हो बाबा येते. अरे बाबळजी बा आमच्या लेकीली म्हणून द्या एक मंगलाष्टक. अरे म्हणा ना बा या बाई या पुढे. नाही ठीक आहे इथूनच म्हणते ना. योगिताची आई रडू नका तुमची योगिता खूप सुखात राहील आमच्या इथं. हा हो माय बाई ते तर माहितच आहे मला सुखात राहील माहिले पण मायचे आसू आहेत जती नाही तती येतातच हे. आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू तसे लोचनी भावंडास विसरू नको तू मुली जाशी पतीच्या घरी आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू जसे लोचनी भावंडास विसरू नको तू मुली जाशी पतीच्या घरी रागाने कुणी बोलता जरी सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी मुली तू जा सुखाने रहा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. अरे वा बाई मस्त म्हटलं मंगलाष्टक. तिच्या मायच्या डोळ्याचं पाणी काही खंडून नाही राहिलं. योगिता मी बी म्हणतो एक मंगलाष्टक पाय तो जमते का. बापाच्या मनाच्या भावना आहेत ह्या घ्या मंडळी समजून. बाबा रडू नको योगिता तो मेकअप खराब होईल. तड हाताचा पाळणा केला दोन्ही डोळ्याचा आयना डबीतली कस्तुरी जशी तशी वागविली मैना जशी दुधावरची साय तुला वागविले माय नयनी आसवांची लय तुला पाठवते बाय
जीवातला जीव केला बापा तुमच्या हवाली, आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली, आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली, जीव खालीवर होतो तुला पाठवता राणी, एका डोळ्यात आनंद दुजा डोळ्यात रे पाणी, एका डोळ्यात आनंद दुजा डोळ्यात रे पाणी, कौतुकाची लेक बाय, कौतुकाची लेक बाय, हुनर साजिरी, आज माहेर सोडून लेक चालली सासरी, आज माहेर सोडून लेक चालली सासरी, लेक चालली सासरी, शुभमंगल सावधान, कुर्या सदा मंगलम, वधवरम शुभम भवतु सावधान, ग्रामदेवता वाचंद्र संपन्नं, कुलदेवता संपन्नं, कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. अरे बाई बा, लढू नका, लढू नका बरं तुम्ही. नाही नाही, लढत नाही योग्यता, लढत नाही. फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे युवाई बा, लेक लय तळ हाताच्या फोळावानी वागवली, तिले जरा बी दुःख झालेलं सहन नाही झालं आयुष्यभर. असं वाटलं आपल्याला काट्याचा रस्ता असला तर चालते, पण मालिकीले फुलाचाच रस्ता भेटला पाहिजे. एकच विनंती, तिची काही चूक झाली, काही चुकली माई लेक, काही कर्तव्यात कसूर पडला तिचा, काही म्हणू नका. तुम्हाला काही वाटलं मला बोला, मी चुकलो असं समजा वागती, पण माई लेक चुकणार नाही. मला बोल जा, पण माझ्या लेकीले फुलात ठेव जा, एवढीच विनंती आहे का बापाची. पर काही बाई बा, एक पोरगी मा घरातून सार झाली म्हणून दुसरी पोरगी न्यायला आलो असं समजा. हा, जशी मले माई स्वीटू तशीच आसपासून योगिता. सर्व वराणींना मुलीच्या वडिलाकडनं आग्रहाची विनंती, जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये. मागच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर सर्व पाहुणे मंडळींनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. म्हटलं मेनू आपणच ठरवला जेवणाचा. हो का, अरे वा, मस्त मेनू. नाही, मेनू परफेक्ट आहे खरंच, सगळं आलं मेनू मध्ये. आणि तसंही तुमच्याकडे होता का तो कॉन्ट्रॅक्ट? अरे वा, चांगला आहे ना. डॉक्टर साहेबांनी ठरवलाय म्हणजे हेल्दी पण असलाच पाहिजे. हा नाही नाही नाही, लग्नात पार्टीत वगैरे हेल्थचा थोडा इश्यू कमीच होतो. हे पण आमचे साडूभाऊ डॉक्टरच आहेत, बँगलोरला असतात. हो ना, हो ना. नमस्कार. कुंकाच्या वेळेस झाली ना भेट? हो हो हो. आणि तिकडे मुलाकडे फायनलला आलो होतो आम्ही, तेव्हा पण होते ना तुम्ही. या संबंधात मध्यस्थी तुम्ही वाटते ना? हो, आता तसंही म्हटलं तर चालते. तसं पाहिलं तर मध्यस्थी दुसरे होते, पण ते काय झालं, जेव्हा संबंध सुरू झाला की नाही, मग एकदम नात्यातच निघाला. त्यामुळे मग काही हेच नाही. म्हणजे योगिताची जी मोठी आई आहे ती माझी आत्या, आणि इकडनं नवरदेव म्हणजे राजू म्हणजे माझा साडा आपला साया. अच्छा अच्छा, साया आहे ना. हो का, हो का. नाही नाही, बरोबर आहे ना. हो हो, चांगला आहे ना. रिलेक. अरे बसून घ्या लागत होता जवळ बा, बसू म्हटलं. तुम्ही पण इकडून पाहता, दिनूला म्हटलं इकडून जरी भाषा असला तरी इकडून बा, आता पोरीचा आनंद घ्या. बसून घ्या ना टेबलवर. अरे काय बा मामा, नवीन नातं आज सुरू झालं, आपलं जुनं नातं बरं आहे ना लहानपणापासूनच. भाषाचाच ठेवा, आपलं बरं राहते. अरे काय बा, तुमचा मनाचा मोठेपणा. पण म्हटलं पा, काही कमी जास्त म्हटलं तसं आहे ना बा सगळं. गेले पहा ना. हो सडभाऊ, आपल्या लग्नात एवढं तरी होतं का? आता लाईनापूरच्या लग्नात एवढं सगळं असल्यावर बी वराळीकडच्या लोकांना चालू आहे, काही कमी आहे का, काही कमी आहे का? मन वाटे का बुडा कसं पण दान देते का लाईनापुरीला देऊन?
अरे नाही 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 मामा, काय कसलं काय कमी वगैरे काहीच नाही, मस्त एकदम सोहळा अगदी मनासारखा झाला. राजूचे बाबा पण खुश झाले. हो हो, धन्यवाद बा. हेच ऐकायचं होतं तुमच्या तोंडून. जवळ बुवाची ओळख असेल ना तुमची? जवळ बोला हलक्यात तुमचे. आम्ही आमच्या वय का आम्ही स्वतः देतो करून. हे आपले रागिनीच्या घरचे पाहुणे, जसनाच्या घरचे पाहुणे, दोघे डॉक्टर आहेत बा. हा जो जेवणाचा मेनू आहे की नाही, सगळे पदार्थ आहे की नाही, हे रागिनीच्या घरच्या पाहुण्यानंच ठरवलं ते. हो, स्पेशल आलं त्याचा वैभव. हो, आणि त्याच्या पसंतीच आहे सगळं. मी म्हणलं कसं होते, मोठ्या मोठ्या लोक उठतात बसतात, तो मोठ्या मोठ्या पार्ट्यानं लग्नानं जातात, तो म्हटलं ते समजा माहित त्यातलं. आता आपलं काम कसं नाही एवढं सुचत. तर म्हणून जवळ स्पेशल बोलाल तर बा, म्हटलं एकदा तुम्ही नजर टाका. पाहुणेनं लय पदार्थ वाढवले बरं त्याच्यात. हो, ते त्याच्या हिशोबानं बरोबर केलं त्यानं. मस्त झालं जवळ बा, सगळेजण खुश झाले. तुमच्या जाणं बरं. नाही तर आम्हाला नसतं कळलं एवढं. हो, सांगितलं मी सांगितलं. नाही ते कसं आता थोडस फरक पडलाच असता, तुम्ही पण केलं असतं, पण आता परफेक्ट झालं सगळं. उद्या शांततेना. मी म्हणतो टेबलावर बसा ना बा, टेबलवर बसून जेव्हा शांत ते आईस्क्रीम हाय बा ते सगळं घे जा. मी बाकीचे पाहुणे पाहतो. मोठे जबाई बा गेले का म्हटलं? हो, ते जाणार होते ना, ते जेवले ते निघणार आहेत ते. हो ना, बाई म्हणणे ना ते म्हटलं दिनू पाटील, ते आपल्या मोठ्या पोरीची सासूबाई जरा बिमार आहेत, म्हणजे जागेवरच आहे जरा काम द्यायचं. त्याच्यात मग पहिले कसं जास्त दिवस आपण नाही म्हटलं बा नाही, पहिले तो घर हा आली लग्न लावायला अक्षिता टाकल्या जेव म्हटलं आणि पाहुणे संग चालली जाय. पहिले सासर हा तिकडचे कर्तव्य पूर्ण करणं हे पोरीचं परम कर्तव्य. हा मग मोठी पोरगी आज जाणार आहे आपली. हा आपल्याला जायला पुरते. आता तुम्ही कुठलं गाव आमच्या गावात पंगत बोलो नाही थांबू म्हटलं. ही म्हणते उद्या वराती जा म्हणते नवरीला आणायला. तिकडे रिसेप्शन आहे ना मुलाकडे, तिकडे जावं लागतं ना. आता मोठे भाऊच तर कसे काय चालले गेले काय ते कारण आहे बा, आई बिमार आहे आई बिमार आहे बरोबर असं टक्का आलं. आपल्याला त्याचं कारण नाही ना काही. तोच गोर आहे. आता उद्या तिकडे जावं लागेल. मग पाहू ना पोराकडे काय तर आलाय. इकडे आपले सासरे बहुत लस उड्या मारून राहिले, जसं काही लस दागिना भेटला त्याच्या हातात हिरा. तर आता पाहू ना तिकडे काय याच्या अर्धा आहे, याच्यापेक्षा दुप्पट आहे, काय सोय होते तो. हा आता इकडचे तर घेतला आपण ताल पाहून, तिकडचंही पाहू. बरं होऊ द्या आरामशीर. हा मी येतो तिकडून. बरं काही लागलं की तर सांग बरं. अय बाबू, ते हे बाय जवळ बुवा लगे नवद्याचे जवळ बुवा जून राहिले. ये विचारतील काही पाहिजे की का.